तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पापड पासून नाश्ता करणार आहोत। हे बघा, आपण हा पापड पासून बनवलं आहे। कुरकुरीत असा नाश्ता आहे हा। हे बघा, सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता। आपण सुरुवात करूया हे बनवायला। हे बघा, मी पनीर घेतलंय आणि पापड घेतले। पापड पासून आपण बनवायचंय नाश्ता हा। हे बघा, हे पनीरचे मी असे बारीक तुकडे करून घेतले। आता आपण पापड आधी बाजूला ठेवूया। आपण याच्यात आधी मीठ घालायचंय, लाल तिखट, काश्मीरी पुड ही, थोडीशी हळद, हा पेरी पेरी मसाला आहे, ह्याने जरा टेस्ट चांगली येते। थोडंसं तेल घालायचंय, हे चांगलं लावून घ्यायचं असं। थोडीशी कोथिंबीर घालूया यात। आता हे आपण बाजूला ठेवूया। पापड घ्यायचे, आधी आपण यात पाणी घ्यायचंय। हे बघा, थोडंसं असं डीप करायचंय। आता आपण हे पनीर घ्यायचंय, दुसरं पण पापड आपण तसंच करून घ्यायचंय। थोडं नरम पडेपर्यंत असं करायचंय, ज्यात आपला फोल्ड असं व्यवस्थित होतं। हे बघा, दुसरं पण आपण तसंच करायचंय। आता बाकीचे पण आपण असे करून घ्यायचे। हे बघा, आपण असे करून घेतलेत। आता आपण हे फ्राय करूया। हे बघा, मी तेल तापत ठेवलंय। हे बघा, असे एक एक टाकून घ्यायच्यात आपण। थोडं अलगद काढायचंय बघा असं। मीडियम गॅसवरच करायचंय। हे बघा, आपले फ्राय झालेत बघा। थोडं 2-3 मिनिटं ठेवायचंय, कारण की पनीर आहे ना आतमध्ये, हे थोडं शिजलं पाहिजे। हे बघा, मस्त आपले फ्राय झाले। आता हे काढून घ्यायचंय। हे बघा, मी बाकीचे पण तसेच फ्राय करून घेते।
हे बघा आपले झाले आहेत आता गॅस बंद करायचे. हे बघा आपला नाश्ता तयार आहे. बघायला पण बघा किती छान वाटतंय, कुरकुरीत आहे असं, मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायला. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.